एकदा मायलेकरात जोरात वाद झाला. मुलगा म्हटला, आई तू रोज माझ्याबरोबर वाद घालतेस, माझे उपकार फिटणार नाहीत असं तू म्हणतेस. आज सांगच, तुझं जे माझ्यावर जे कर्ज आहे त्याचं किती पैसे झालं, सोनं नाणं ती काय म्हणशील ते तुला देतो. एकदा तुझा उपकार फेडून मला टाकायचा आहे. आई म्हटली, बाळा तुला माझा उपकारच फेडायचा आहेत ना, एक काम कर, फक्त एक दिवस माझ्याबरोबर तू झोप, माझ्या रूममध्ये झोप, माझे सगळे उपकार फेडून घेईन. मुलगा तयार झाला. संध्याकाळी आईच्या रूममध्ये झोपायला गेला आणि झोपल्यानंतर संध्याकाळी 12-1चं टाईम झालं. मुलगा झोपला आहे, त्याला झोप लागायला आणि आईनं आवाज दिला, बाळा उठ. म्हटला, बोल आई, मला पाणी पाहिजे, पाणी आणून दे. मुलगा उठला, एक ग्लास भरून आणून दिला आईला. आईनं अर्धा प्यालीनं अर्धा त्याच्या बिस्ताऱ्यावर ओतून टाकला. मुलगा काय बोलला नाही, कारण आईचे आज उपकार फेडायचे आहेत सगळे. पुन्हा झोपला. परत असा डुलका लागणार तोपर्यंत आईनं आवाज दिला, बाळा उठ, बोल आई काय पाहिजे. म्हणजे पाणी. परत मुलगा गेला, पाण्याचा ग्लास भरला, आईच्या हातात आणून दिला. आईनं थोडंसं पाणी पिलं, बाकीचं त्याच्या बिस्ताऱ्यावर ओतून टाकलं. आता मात्र ह्याच्या रागाचा पारा चढला. म्हणजे आईचं डोकं फिरलं. ही उपकार फेडून घेत नाही, हिचं डोकं फिरलं. पण उपकार फेडायची आठ शर्त काय आहे ना, म्हणून काय बोलला नाही. परत झोपला. पहाटे परत आईनं आवाज दिला, झोप लागाया वेळच. आता ह्याची झोप मोड झाली, पहाट झाली, ह्याच्या रागाचा पारा चढला. आईनं सांगितलं, उठ, पाणी आणून दे. तसा झोपेच्या तंद्रीत